250 कोटींचं दुबई कनेक्शन, 500 रुपयांची एक बेधडक FIR आणि संशयास्पद नोटीसमुळे सुटलेला आरोपी. पॉलिटिकल महाराष्ट्राने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता आणि अवघ्या काही दिवसातच नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर तपासाची सूत्र आता त्यांनी थेट बदलली आहेत. ज्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं तो तपासच आता सायबर पोलिसांकडून काढून घेण्यात आलाय. नेमकं काय घडलंय, आयुक्तांच्या त्या पत्रात नेमकं काय लिहिलंय, ते दोन्ही पत्र आता माझ्या हातात आहेत. नागपूर पोलीस आयुक्तांचे दोन्ही आदेश माझ्या हातात आहेत. या आदेशात नक्की काय लिहिलंय आणि या केसमध्ये पुढे काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. पॉलिटिकल महाराष्ट्राने दिलेल्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आहेत. नागपूर पोलीस आयुक्तांनी 29 एप्रिल 2026 रोजी एक आदेश काढलाय, ज्यात सायबर पोलीस ठाण्याच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता त्यांच्याकडून हा तपास आता पूर्णपणे काढून घेण्यात आलाय. आता हा तपास असेल सहाय्यक पोलीस आयुक्त सीताबर्डी विभाग यांच्याकडे. आता पोलीस आयुक्तांनी जे पत्र काढले त्यात त्यांनी स्पष्टपणे मान्य केलंय की या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जो तपास एका संशयास्पद वळणावर थांबला होता त्याला आता आयुक्तांनी सखोल तपास करण्याचे आदेश देऊन वेग दिलाय. केवळ तपास बदली करून आयुक्त थांबले नाहीये, तर झोन 2च्या पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणातील वृत्तपत्रांतील बातम्या आणि पर्यायाने आपल्या रिपोर्टची दखल घेतली आणि 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना जबानी नोंदवण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. तपासात हलगर्जीपणा झालाय का, आरोपींना सोडून देण्यामागे अर्थपूर्ण व्यवहार झाले होते का, यावर आता खात्यांतर्गत चौकशीची टांगती तलवार आहे. मित्रांनो, आमचा उद्देश काय कोणाची नाहक बदनामी करण्याचा नाहीये, तर 250 कोटींचा चुना लावणारे हे भामटे आणि त्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा उघडं पाडण्याचा आहे. जेव्हा आम्ही प्रश्न विचारले की इतक्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीला केवळ एक सूचनापत्र देऊन का सोडलं, तेव्हा यंत्रणेला उत्तरं द्यावी लागली. आता तपास सीताबर्डी पोलिसांकडे गेलाय. आता तरी तो मोबाईल जो जप्त केला होता तो रेकॉर्डवर येणार का, ती संशयास्पद दिल्लीवारी नक्की कोणासाठी होती आणि सायबर घोटाळ्यात संशयित असणारा एकांत जैन पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोतच. ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून भ्रष्टाचाराला साथ देणाऱ्यांना समजेल जनता आणि माध्यमं जागृत आहेत. थांबूया तिथं. पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.